डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. चंद्रशेखर आझादांचा विजय असो. चंद्रशेखर आझादांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. सावित्रीबाई फुलांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय असो. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साहेब बाबासाहेब. जय भीम जय भीम. जय भीम आर्मी जय भीम. खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद, संस्थापक अध्यक्ष आझाद समाज पार्टी व भीम आर्मी यांच्या माध्यमातून 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली ते जंतर मंतरवर UGC विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय देश पातळीवर आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाच्या अनुषंगानेच भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे यांच्या आदेशानं आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात UGC विद्यार्थ्यांच्या आरक्षणासाठी ST OBC व SC अन्य सर्व प्रवर्गातील मुलांच्या इथून पुढील भविष्यकाळासाठी एक दिवसीय आंदोलन ठेवलेले. त्याचं कारण म्हणजे काय की केंद्र शासनानं विद्यार्थ्यांच्या ज्या स्कॉलरशिप असतील, अन्य ज्या म्हणजे प्रश्न असतील त्याच्यावर थोडक्यात बंदी आणण्याचाच प्रयत्न केल्यामुळं हे ह्या आमच्या म्हणजे कलेक्टरांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला एक आमची मागणी आहे की तुम्ही ह्या मागण्या त्वरित जर मान्य नाही केल्या तर इथून पुढील काळामध्ये सातारा जिल्ह्यात तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईलच, पण महाराष्ट्रभर हिची ठिणगी उडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. मी थांबतो. जय भीम जय भारत. UGC विद्यार्थी मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. UGC विद्यार्थी मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली. आज आम्ही उपजिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर आमच्या मागण्या एक नंबरला मागणी आहे की SC ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी UGC कायदा कायमस्वरूपी लागू करावा. या मागणीसाठी आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्यांचं पत्र आम्ही लवकरात लवकर राष्ट्रपती महिमा यांना सादर करतो व तुम्हाला योग्य तो न्याय देण्याचा आमच्याकडून प्रयत्न होईल. एवढंच बोलून मी थांबतो. जय भारत.